नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज. पीजी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहूया बातमी सविस्तरपणे. परभणी येथील भीमनगर भागातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती असलेल्या पुतळ्याजवळील संविधान स्तंभांची मनुवादी जातीवादी संविधान विरोधी देशद्रोह्यांनी तोडफोड केली आहे. त्यांच्या निषेधार्थ सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथे छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर आंबेडकर अनुयायांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनात आंदोलन करताना मागणी केली आहे की परभणी घटनेला जबाबदार असलेल्या बेजबाबदार पोलीस अधिकारी, बेजबाबदार जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना सेवेतून तात्काळ निलंबित करा. दलित वस्तीत घुसून आंबेडकरी आया बहिणी आणि नवतरुणांची घरपकड आणि कोम्बिन ऑपरेशन त्वरित थांबवण्यात यावं. जाणीवपूर्वक दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे. सदर घटनेतील मास्टरमाइंडचा शोध घेऊन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशा प्रकारची मागणी आंदोलनात करण्यात आली आहे. सदर रास्ता रोको आंदोलन हे 1 तास चालू होते. रास्ता रोको आंदोलनामुळे जवळपास 1 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनाचे नेतृत्व आंबेडकरी कार्यकर्ते संजय दांडगे आणि त्यांचे सहकारी ईश्वर दांडगे, पप्पू दांडगे, अजय दांडगे, कामेश दांडगे, सतीश दांडगे, आनंद दांडगे, सुभाष दांडगे, मनोज दांडगे, मुकेश दांडगे, गोकुळ दांडगे, प्रल्हाद दांडगे, अंकुश जाधव, अजय बोराडे, रोहित दांडगे, विजय दांडगे, कचरू दांडगे आदींनी केलंय. या आंदोलनात मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले होते. पीजी मराठी न्यूज, सिल्लोड. ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.